ठीक आहे. बोल की बाबा. जिजीची लय आठवण येते. म्हणजे रोज नाही येत का? रोज येतेच की, पण आज जरा जास्तच येते. होतं असं कधी कधी. रविवारी फोन कर की. ते आहेच. ठीक आहे, पण असं आतून असं काहीतरी वेगळंच वाटतंय बघ. आजा, अरे तब्येत बरी आहे ना? म्हणजे काय त्रास होत नाही ना? अरे तसला त्रास नाही रे. मग म्हणजे बघ असं चेन पडणं झालंय बघ. अरे तू काय बी काळजी करू नको. आपला एक मेंबर ठेवलाय की तिकडं. अरे त्या रावलेला काय जमतंय बे? उबला का? रावलं नाही म्हणत मी. अरे शितलीचं बोलतोय मी. ते ठेवते सगळं लक्ष तिकडं. ती तिथं आहे म्हणून तर मला काय काळजी वाटत नाही बघ. आणि तू काय बी काळजी करू नको. समजा चांगलं होते. अरे हात उचल पटपट. आत्ता स्वतःच तास झालंय घास सगळं बसलाय आणि मला म्हण हात उचल पटपट. अरे तू जेव पटपट. बरं जेव जेव. लागलाय मला सांगायला. जीजी तुम्ही टेन्शन नका घेऊ, समजा ठीक होईल. अगं होय पुरी, पण हा समजा प्रकार जर राजाला कळला, राजा काय करल ह्या विचारानं माझं डोकं काही कामच करून झाले बघ. आजाला सांगितलं तर ना? म्हणजे आपण आजाला सांगायचंच नाही. आणि त्याने फोनवरनं विचारलं म्हणजे तो काय विचारणार आहे? अगं तर हेच की घरातली समधी कशी आहे तर म्हणून. मग आता घरी कोण कोण आहे? तू आणि मी. आणि आपण कसे आहोत? आपण आहोत की चांगलं. आपल्याला काय झालं? मग जीजी तेच सांगायचं. अगं तसं नाही, पण तो जर म्हणला जेडीला फोन द्या आणि जेडीने त्याच्या समोर सगळं रामायण सांगितलं तर मग काय ना खाय का जेडीला आजाला समजा सांगायचं? म्हणजे म्हणजे मामा नानू तुम्हाला एकटं पाडणारी कोण? हीच की आमची पुष्पी. आणि तिला साथ देणारी कोण? जेडी. मग नाव कुणाचं खराब होणार? ते दोघींच. मग त्यांचंच नाव खराब होणार असेल तर जेडी सांगल का समजा आजाला? हा ते बी आहेच म्हणा खरं. आता लवकर करूया भाकरी, नाहीतर आपल्या गप्पांच्या नादात मामा उपाशी राहायचे. होय, तुलाच पाहिलंय काळजी खरंच. चला जीजी येते. आता येऊ का कुठं? एवढं मनापासून समजा स्वयंपाक केलायस, 2 घास खाऊनच जा. नाही नको. ए पुरी, गपगुमान बसतीस का? 2 घास खाऊन जा माझ्या बरं. अहो आईनं माझा स्वयंपाक केला असेल की घरी. अगं मग करू दे की, तो का वाया जाते होय? नाही नको. एकदा आधीच ओरडत होती मी इकडे निघाले तेव्हा. अगं शीतल, ती तुला पुष्पासाठी बरडत होती, पण आता पुष्प आहे का घरात? नाही पण हे बघ, 2 घास खाऊन जा. बर. भाजी कशी झाली ग? मस्त झालीये. होय ना? ठीक आहे जीजी. भाकरी बी खमंग झाली आहे तुझी. द्या ते माझ्याकडं. नको नको, अगं मी जाते की डबा द्यायला. अहो तुमचं पाय दुखत्याल की. अगे बास्कर की पोरी, किती करशील? पोरगी बी म्हणता आणि पास म्हणून परकी बी करता. एक काय ते ठरवा, पोरगी का परकी? पोरगीच आहेस बाईसू तू. पोरगीच. द्या मी घेऊन जाते. येते. हा.
शीतल, येऊ घ्या डबा. अगं तू आणलास होय? होय. मला वाटलं जीजी घेऊन येईल, नाहीतर राहुल्याला पाठवल. का मी डबा आणलेला चालत नाही का तुम्हाला? अगं तसं नाही, पण मला वाटलंच नव्हतं तू येशील म्हणून. आता गरम गरम हाय तवर खाऊन घ्या. बर. शीतल, हं? कुणी केला ग डबा? कुणी म्हणजे? जीजींना. खरं सांग, तू तुझ्या घरनं करून आणलास ना डबा? अहो नाही हो, जीजींनाच केलाय. जीजीला हातामुळे भाकऱ्या करता येत नाहीत. हा, भाकऱ्या तेवढ्याच फक्त मी थापल्यात. तू थापलेस होय भाकऱ्या? होय. अगं तुला उगाच माझ्यामुळे त्रास. तरच काय त्यात? अगं त्रास नाही तर काय, तू तुझी कामं सोडून माझ्यासाठी भाकऱ्या थापत बसलीस. तुझ्या घरातल्यांना कळलं तर काय म्हणतील शीतल? काय नाही म्हणणार. थँक्यू बर का शीतल. आता थँक्यू म्हणून फर्क करू नका. जीजीनं तुला समज सांगितलं? जीजींना कशाला सांगायला पाहिजे? मग तुला कसं कळलं? मी काल जीजींना भेटायला आलते तेव्हाच बघितलं समजा. स्वप्नात बी वाटलं नव्हतं पुष्पी अशी वागेल म्हणून. होईल सगळं नीट, तुम्ही काळजी करू नका. बघू आता. जीजी जेवली का? होय, जेवल्या. हा ना, मला बी जीव घातलं. बर बर. आजाला जर समजलं तर त्याचं मन नाही लागायचं. त्याचं लय जीव आहे जीजीवर. आणि तुमच्यावर नाही का? अगं असं नाही, माझ्यावर बी आहेच की. आणि तुमचा बी आजाव जेडी पेक्षा जास्त जीव आहे. अगं आजा लहान असताना तायडी गेली, तेव्हापासून त्याला तळहातवरच्या फोडासारखा वाढवलाय मी. माझ्यासाठी आजा काय आणि जयडी काय एकसारखीच. अं, एक विचारू का? काय ग? आजाची आई त्याच्यासारखीच होती का? एकदम त्याच्यासारखीच होती. वागणं बोलणं तशीच प्रेमळ होती. एखाद्याला जीव लावला ना तर शेवटपर्यंत सांभाळणारी. एखादी गोष्ट मनाशी पक्की केली ना ती तशीच करणारी. अगदी आज्यासारखी होती. तुम्हाला लई आठवण येत असेल ना त्यांची? नाही, कारण माझ्या आज्यामध्ये माझी तायडी अजून जिवंत आहे. बर, मी जाते आता. तुम्ही जेवून घ्या. शीतल, कोणाला काय सांगू नका, नाहीतर उगाच चर्चा. अहो तुम्ही नका काळजी करू, मी कोणालाच नाही सांगणार. प्रॉमिस. तुम्ही घ्या जीव. येऊ का? बर.